नमस्कार मित्रांनो, संभाजीनगर मधील वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव खुर्द येथील शेतकऱ्यांना पीक विमा वितरित झाला आहे। आता त्या शेतकऱ्यांना 70 रुपये, 73 रुपये, 71 रुपये, 57 रुपये या प्रमाणात पीक विमा जमा झाला आहे। नेमका ही पीक विमा योजना आहे जी 1 रुपयात पीक विमा योजना राबवतोय, शासन ज्याचा गाजावाजा करतोय, ही खरंच ही योजना शेतकऱ्यासाठीच आहे का की कंपन्यांचं भलं करण्यासाठी योजना आहे? हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात यायला लागलाय। कारण मागील 2-3 वर्षांमध्ये जे काय आपण पाहतोय, जे काय शेतकऱ्यावर अन्याय होत चाललाय, जे काय कंपन्यांची मनमानी सुरू आहे, यावर नेमकं शासनाने काहीतरी पर्याय काढायला हवाय। आता शेतकऱ्यांना जर 70 आणि 73 आणि 46 रुपयाचा पीक विमा येत असेल तर त्या शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? एक तर परिस्थिती अशी झाली आहे शेतकऱ्याची, लावलं तर उगत नाही, उगलं तर जगत नाही, जगलं तर परिपक्व होत नाही, आणि परिपक्व झालं तर विकताना भाव मिळत नाही। या परिस्थितीमध्ये शेतकरी आणि त्याला पीक विम्यासाठी जर काही आधार म्हणून त्यानं जर शासनाकडे काही मागणी केली असेल किंवा त्याच्या पिकाचं नुकसान झाल्यानंतर त्याला त्याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी जर त्याने अर्ज केलेला असेल तर त्या शेतकऱ्याला जर तुम्ही 70 रुपये पीक विमा देत असाल तर मुख्यमंत्री साहेब, पंतप्रधान साहेब, जे तुम्ही पूर्ण देशभरात गाजावाजा करताय, पीक विमा योजनेचा जो गाजावाजा करताय, ती योजना खरंच या शेतकऱ्यापर्यंत पोहोचते का याकडे लक्ष देणं हे आपलं महत्वाचं आहे। आता जर तुम्ही पीक विमा योजनेचा एवढा गाजावाजा करताय, एवढे गाजवताय, खरंच शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, याचे तुम्ही गेल्या वर्षी पूर्ण पंचनामे केलेत, केंद्र शासनाचं पथक घेऊन पंचनामे करून गेलं, राज्य शासनाने पंचनामे केले, शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या, विमा कंपन्यांनी सुद्धा पंचनामे केले, ह्या सर्व गोष्टी झालेल्या असताना जर शेतकऱ्याला 70 रुपये पीक विमा जर तुम्ही वितरित करत असाल तर नेमकं काय करताय? नेमकं प्रशासनाचं लक्ष आहे का या योजनेवर? का विनाकारण नुसत्या तुमच्या राजकीय फायद्यासाठी या योजनेचा तुम्ही गाजावाजा करताय आणि फक्त पीक विमा कंपनीलाच या योजनेचा फायदा देताय? यामध्ये शेतकऱ्यासाठी खरंच किती फायदा होतो याकडे थोडं लक्ष देणं आपलं आवश्यक आहे। आता शेतकरी, जे काय शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्याची तक्रार दाखल केलेली आहे, परंतु त्या शेतकऱ्यांना जर 45 आणि 46 रुपये पीक विमा म्हणून जर तुम्ही वितरित करत असाल तर कशाला लाजवता त्या शेतकऱ्याला? कशाला विनाकारण त्याला हे करताय? आणि ज्यावेळेस तुम्ही मंत्रिमंडळात किंवा बैठकीत तुमच्या घोषणा करता त्यावेळेस कोटीमध्ये करता आणि विमा वितरित करताना 46 रुपये आणि 45 रुपये करता, याकडे खरंच शासनाचं लक्ष आहे का? नेमकं ह्याचा फायदा कोण घेतोय हे तरी शासनानं पाहणं आवश्यक आहे। आता शेतकरी आहेत, शेतकऱ्यांनी नेमकं त्यांच्या पिकाचं नुकसान झालंय, त्याचे तुम्ही पंचनामे केले, सगळं झालं, पीक विमा वितरित करा अशा मागण्या केल्या, तुम्ही कंपन्यांना सूचना दिल्या, पीक विमा वितरित करा, पीक विमा देऊन टाका, शेतकऱ्याला द्या, परंतु ज्या शेतकऱ्यांना पीक विमा देणं आवश्यक आहे, मिळणं आवश्यक आहे, बरोबर आहे, मग तुम्ही 46 आणि 70 रुपये पीक विमा देऊन त्या शेतकऱ्याला काय सिद्ध करून दाखवताय? तुम्ही या योजनेच्या माध्यमातून काय साध्य करताय हेही कळणं शेतकऱ्यांना आवश्यक आहे। मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीच्या सर्व योजनाविषयीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्यापर्यंत प्रत्येक माहिती लवकरात लवकर पोहोचेल। आता शासनाचा विषय नेमका पीक विमा योजना जी का राबवली जाते ती पीक विमा योजना नेमकं कोणासाठी राबवली जाते हाच प्रश्न पडतोय मुळात शेतकऱ्यांना। ही योजना जे तुम्ही बॅनरबाजी करताय, जे तुम्ही सोंग आणताय, ते सगळं कशाच्या पद्धतीवर आणताय? पीक विमा योजनेच्या पद्धतीवर आणताय। पीक विमा योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना इतका लाभ दिला, एवढे कोटी शेतकऱ्यांना वर्ग केले। अहो, जर शेतकऱ्यांना एवढ्या कोटीमध्ये अमाऊंट वितरित करताय आणि एका शेतकऱ्याच्या वाट्याला जर 70 रुपये येत असतील तर तुमची हीच का गाजावाजा केलेली 1 रुपयातील पीक विमा योजना? शासनाकडे असं काहीतरी सिस्टम पाहिजे, असं काहीतरी त्यांनी कारवाई केली पाहिजे या कंपन्यांवर। या कंपन्यांची मनमानी थोडी थांबवा, शेतकऱ्यांना यातून फायदा कसा मिळेल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे। मुख्यमंत्री महोदय, आपलं याकडे लक्ष असावं। आता ज्या शेतकऱ्यांनी मागील 2 वर्षापासून पीक विमा भरलेला आहे
आता तुम्ही गेल्या वर्षीपासून तर 1 रुपयामध्ये पीक विमा घोषणा करताय, पूर्ण राज्यभर, आपल्या महाराष्ट्र राज्यात पूर्ण राज्यभर या योजनेचा गाजावाजा चालू आहे, प्रत्येक शेतकरी या योजनेकडे आकर्षित होतोय, परंतु त्या शेतकऱ्यांना लाभ मिळताना मात्र लाभ मिळत नाहीये। याच्या जाचक अटी लावलेल्या आहेत, त्या अटीच्या पुढे जाऊनही जर सगळ्या गोष्टीची पूर्तता करूनही जर पीक विमा जर शेतकऱ्याला वितरित केला जात नसेल तर नेमकं ही योजना आहे कोणासाठी, हाच प्रश्न मूळ पडतो। ही योजना शेतकऱ्यासाठी की विमा कंपन्यांसाठी आहे, हेही राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने एकदा सिद्ध करून दाखवावं। नेमकं ह्या योजनेतून फायदा होतो कुणाला, ही योजना कोणासाठी राबवली जाते, खरंच शेतकऱ्यांसाठी राबवली जात असेल तर त्या पद्धतीची कारवाई करा, त्या पद्धतीने कसं शेतकऱ्यांना लाभ मिळेल याकडे लक्ष द्या। आता ज्या शेतकऱ्यांना जर पीक आपला हातातोंडाशी आलेलं पीक जाताना बघवत नाहीये, त्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा क्लेम केला, कंपनीकडे क्लेम केला, कंपनीने सर्वे केला, केंद्र शासनाचे पथक आले, राज्य शासनाने सर्वे केला, ह्या सर्व गोष्टी होऊन देखील जर विमा कंपनीकडून 70 रुपये पीक विमा म्हणून जर वितरित केला जात असेल तर नेमकं वितरित करण्यामागचं कारण काय, नेमकं कोणत्या निकष लावले, कोणत्या निकषानुसार आपण हा पीक विमा दिला, हेही आपण सिद्ध करावं अशी आमची मागणी आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आला असता चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पीक विमा योजनेचा जे काय राज्य शासन केंद्र शासन गाजावाजा करतंय त्याचं खरंच काय कारण आहे हेही सर्व जनतेसमोर, सर्व शेतकऱ्यांच्या समोर येणं आवश्यक आहे। त्याकरिता या व्हिडिओला अशा शेतकऱ्यापर्यंत पोहोच करा जे खरंच पीक विमा योजना, 1 रुपयात पीक विमा योजना खरं काय, या योजनेमागचं खरं काय आहे हे सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करू। शेतकऱ्यांची आवडती अशी योजना, परंतु कंपन्यांचा फायदाच केला जातो, हे का होतंय याकडे शासनानं लक्ष देणं आवश्यक आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढीच माहिती देतो आणि इथे थांबतो, भेटूया पुढच्या अपडेटमध्ये। धन्यवाद।